नमस्कार शेतकरी बंधूंनो, चला तर मग आजला आपला 100 दिवस 100 औषधे ह्या सिरीजमधला आज दिवस 6वा। तर मग आज आपण शेपाझाईम ह्या औषधाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहेत। तर ह्या औषधामध्ये जिब्रेलिक ॲसिड 0.001% हा घटक आढळतो। तर हा घटक काय काम करतो, तर हा घटक झाडांमधील हार्मोन्स डेव्हलप करण्याचे काम करतो। तर हार्मोन्स डेव्हलप करणे म्हणजे काय ह्याबद्दल थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊयात। तर आपले झाड ज्यावेळेस लहान असते म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये असते, तर त्यावेळेस ह्याची फवारणी केल्यानंतर तर ह्याची लवकरात लवकर शाखीय वाढ होते आणि झाड आपले ज्यावेळेस फुलावस्थेत असते त्याचे लवकरात लवकर फळात रूपांतर केले जाते। आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की हे औषध तुम्ही प्रत्येक पिकामध्ये वापरू शकता, पण प्रत्येक पिकामध्ये वापरण्याचे प्रमाण ह्या औषधाचे वेगवेगळे आहे। तर हे औषध तुम्ही ऊस असेल किंवा भुईमुग असेल किंवा कापूस असेल इत्यादी पिकामध्ये तुम्ही वापरू शकता, पण ह्या औषधाचे प्रमाण प्रत्येक पिकानुसार बदलत जाते। त्याच्यामुळे ह्या औषधाबद्दल पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला यूट्यूबवर टाकणार आहे आणि ह्या व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला त्याचे लिंक मेन्शन करत आहे। तरी तुम्ही ह्या औषधाचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही माझ्या यूट्यूबच्या चॅनलच्या लोंढे कृषी सेवा केंद्र या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता। तरी हे औषध तुम्हाला मार्केटमध्ये 250 मिली 250 रुपयापर्यंत तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल। आणि त्यात ह्या औषधाचा आम्हाला कोथिंबिरीच्या प्लॉटला चांगल्यात चांगला अनुभव आला आहे। कोथिंबिरीच्या आम्ही 3ऱ्या फवारणीला हे औषध दिल्यानंतर त्या कोथिंबिरीची काडी फुगण्यास फार मदत झालेली आहे। काडी फुगल्यामुळं की बाबा जास्तीत जास्त कॅरेट वाढलेले आहेत। त्याच्यामुळं कोथिंबिरीच्या शेवटच्या फवारणीसाठी तुम्ही हे औषध आवर्जून वापरा ही आमची तुम्हाला विनंती आहे। धन्यवाद।